समारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांती शांती शांती। 19वा असणारा मंत्र मागच्या पाठामध्ये आपण पाहिला. हंताचेन मंतने हंतुम हतश्चेत मन्यते हतम उभौ तौ न विजानीतः नायम हंती न हन्यते. अशा प्रकारे ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कसं, मी त्या आत्म्याला मारतो अथवा मी मारला जातो अशा प्रकारे ते विचार करतात. ते दोघेही अज्ञानीचे वास्तविक स्वरूपाने जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व ते दोघेही जाणत नाही. कारण ते कसं आहे, नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. या अनुषंगाने गीता म्हणते की कोणतंही शस्त्र जे आहे त्याला छेदन करू शकत नाही, कोणी त्याला जाळू शकत नाही, कोणी त्याला सुकवू शकत नाही. अशा प्रकारे ही पंचमहाभूत आहे. ही पंचमहाभूत काही केल्यास त्याचा नाश करू शकत नाही. अशा प्रकारचं असणारं आत्मतत्व मग ते कसं आहे, आणि ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे. मुमुक्षु साधक आत्म्यास कोणत्या स्वरूपाने जाणतो की ते स्वरूप जे आहे त्याचं वास्तविक स्वरूप काय, ते वास्तविक आत्मतत्वाचं स्वरूप पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून 20वा जो मंत्र आहे, 20व्या मंत्राच्या द्वारे काल 19वा मंत्र आपण पाहिला. विवेकी सर्वदा मुक्त शेवटी सांगितलं. हा संसार त्यांनी प्रश्न केला. काय प्रश्न केला की जर सगळे ज्ञानी असतील तर मग संसार कोणा करता. संसार जे अज्ञानी आहेत, अज्ञानी जनांकरता संसार, तेच काल सांगितलं. म्हणून विवेकी सर्वदा मुक्त. जो विवेकी आहे, जो ज्ञानी आहे, विवेकी म्हणजे ज्ञानी, ज्याला आत्मा अनात्म ज्याने विचार केलेला आहे, विवेक ज्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे, तो असा तो असणारा विवेकी. म्हणून त्या ठिकाणी आचार्यांनी संपूर्ण शास्त्राचं व्याख्यान झाल्यानंतर, संपूर्ण भाष्यलेखन झाल्यानंतर विवेक चूडामणी नावाचा, चूडा म्हणजे अत्यंत प्रकाशित, ज्ञानामध्ये असणारा अत्यंत प्रकाशित. म्हणजे काय, जसं सगळ्या उपनिषद ज्या आहेत, ब्रह्मसूत्र आहे, जेवढं वेदांत आहे, या संपूर्ण वेदांत शास्त्राचं सार ज्याप्रमाणे काय भगवद्गीता, गीता सुगीता कर्तव्या सांगितलं. किम अन्य शास्त्र विस्तरैही. एकच गीता, ती काय केली पाहिजे, सुगीता. सुगीता म्हणजे आपल्या जीवनामध्ये बसवली पाहिजे. सुगीता म्हणजे नुसते पठण तर आहेच, पण पठणाच्या अनुषंगाने त्यातली जी तत्व आहे, आता हेच सगळं चाललं आहे. पण आता हे जे काही मंत्र आहेत हे सगळे काय गीतेचे असणारे श्लोकच आहेत. मग अशा काय केलं पाहिजे, तो सुगीता म्हणजे त्याचं मध्ये जे काही सांगितलेलं आहे भगवंतांनी, त्याचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे, ती सुगीता. मग किम अन्य शास्त्र विस्तरही म्हणतात. मग बाकी काही नाही जीवनामध्ये, बस ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हनुमंतांना प्रश्न केल्यानंतर
कोणतं उपनिषद केलं पाहिजे की ज्याने सर्वाची प्राप्ती होईल? मुमुक्षूणाम मांडुकमेव मलम, असं उत्तर देतात बरोबर रामचंद्र, की जो मुमुक्षू आहे, जरीही उपनिषद असली त्याच्या पुढे जाऊन आपण 14 आहेत, 21 आहेत, 108 आहे, अनेक उपनिषद त्या त्या अनुषंगाने आहेत. पण शास्त्रामध्ये आपण उपनिषद प्रामुख्याने ग्रहण करू. मग त्याच्यामधलं कोणतं शिकावं, असा हनुमंताने प्रभू रामचंद्रांना प्रश्न विचारला. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, मुमुक्षूणाम, जे मुमुक्षु आहेत त्यांना मांडुकमेव मलम, मांडुक्य उपनिषद आहे, एक मांडुक्य उपनिषद तेच भरपूर झालेलं आहे. बाकी काही एक मांडुक्य उपनिषद मुमुक्षुनी केल्यानंतर मोक्षापर्यंत घेऊन जाण्याची ताकद त्या उपनिषदामध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारे जो विवेकी होणं, म्हणजे अशा प्रकारे आचार्यांनी मग काय संपूर्ण भाष्यलेखन झाल्यानंतर याप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव आदी या सर्व ग्रंथाची रचना झाल्यानंतर साधकांसाठी काय केलं? हरिपाठाची रचना केली. देवाची याद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हे काय केलं पाहिजे? प्रत्यक्ष साधना हे सगळं आहेच, परंतु प्रत्यक्ष थोडक्यात काय केलं पाहिजे? तर त्या हरिपाठाच्या द्वारे सांगितलं. काय? देवाची या द्वारी उभा क्षणभरी. सुरुवात देवाच्या दारापासूनच केली पाहिजे. अशा प्रकारे संपूर्ण ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 असेल, अमृतानुभव असेल, अशा अनेक जे ग्रंथ आहेत त्याचं सारभूत ज्याप्रमाणे हरिपाठ आहे त्याप्रमाणे आचार्यांनी सगळी उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता आदी सर्वांचं भाष्य केल्यानंतर त्याचा असणार सारभूत काय? विवेक चुडामणी दुर्लभम त्रयमेवैतद्दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय. त्याच्यामध्ये पहिलाच असणारा श्लोक की दुर्लभ सांगितलं. दुर्लभम त्रयमेवैतत्, ही 3 गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत दुर्लभ आहेत. दैव अनुग्रह हेतुकम, परमेश्वराची आमच्यावर कृपा झाली तरच जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली म्हणतो आपण माझ्या, की अशा प्रकारे काही तरी पुण्य संचित बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, की काहीतरी सुकृत आपलं असतं त्याच वेळेस. तसं परमेश्वराची दैव अनुग्रह हेतुकम, परमेश्वराची कृपा झाल्यानंतरच आपल्याला जीवनामध्ये या 3 गोष्टी प्राप्त होतात. कोणकोणत्या 3 गोष्टी? मनुष्यत्वम, हे मनुष्य शरीर जे आहे आता मिळालेलं हे मनुष्य शरीर. त्यानंतर मुमुक्षुत्वम, मोक्षाची इच्छा, म्हणजे परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा. काय परमेश्वर, काय माझा परमेश्वराचा संबंध आहे हे जाणून घेण्याची इच्छा. आणि महापुरुष संश्रय, म्हणजे सत्संग, संतांचा असणारा संग. या 3 गोष्टी जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराची कृपा असेल तरच प्राप्त होतात. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून सांगितलं त्या ठिकाणी गीतेने सुद्धा काय? मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये. हजारो लोक आहेत, त्याच्यामध्ये एखाद्यालाच हे तत्व काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. त्याचं पुण्य संचित जे आहे ते फलानुरूप होतं. आणि त्या अनुषंगाने असा असणारा मुमुक्ष म्हणते या ठिकाणी विवेकी असा जो आहे तो शास्त्राचं श्रवण मनन निधिध्यासनाच्या अनुषंगाने स्थानोनिखन न्यायेनं आत्मतत्व दृढ झाल्यानंतर काय करतोय? विवेकी सर्वदा मुक्त. तर सर्वदा आता मुक्त आहे. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम
नंदती नंदती नंदत्येव सांगितलं. तो कुठल्याही अवस्थेमध्ये आम्हाला दिसत असेल. योग रतो वा भोग रतो वा, योगामध्ये असेल, भोगामध्ये असेल, संग रतो वा संगविहीना लोकांमध्ये असेल, एकांतात असेल, यस्य ब्रह्मणी रमते, या सगळ्यामध्ये असताना सुद्धा त्याचं जे चित्त आहे ते कुठे? ब्रह्मामध्येच. यस्य ब्रह्मणी रमते चित्तम, त्याचं चित्त त्या ब्रह्मतत्वामध्येच रममान झालेलं असतं. आणि मग काय, असा जो आहे साधक सत्पुरुष, नंदती नंदती नंदत्येव, तो फक्त आणि फक्त आपल्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो आनंदच प्राप्त करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे मग तो जो सद्गुरू, तो जो आहे तो साधक, तो विवेकी सांगितला, तो सदा मुक्त हा सांगितला आचार्य म्हणतो. तो कायम मुक्त अवस्थेमध्येच आहे. आम्हाला वाटतं तो योगामध्ये आहे, तो भोगामध्ये आहे, पण तो मुक्तच आहे. म्हणून सर्वदा मुक्त हा कुर्वतो नास्ति कर्तृता. जरी आपल्याला दिसत असता, काल पाहिला आपण, हे करतोय, ते करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, हे फक्त आपल्या दृष्टीने. शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम, गीता म्हणते की फक्त आपल्याला वाटतं तो करतोय, परंतु तो काही न करता साक्षी भावाने. म्हणून सांगितलं काय, नास्ति कर्तृता, त्याच्यामध्ये असताना मी करतो, आपल्यामध्ये जो आहे सर्वसामान्य नामध्ये जो अहम भावना आहे, मी करता, मी भोगता, मी हे केलं, मी ते केलं, मगही असतो, परंतु थांबला नाही का, तुला एवढी घाई झाली होती का, हे सगळं जे आपण पाहत असतो, करत असतो, अनुभवत असतो, हा काय, हा अहम आहे. आणि हाच अहम काय करतोय, हाच अहम आपल्याला हा काय, स्व कर्मसूत्रेण ग्रथितो हि लोक, हेच आपलं कर्मसूत्र आहे अहमचं. आणि हे काय करतो, यानेच आपण आपल्या भोवती, ज्याप्रमाणे तो रेशमाचा किडा काय करतो, स्वतःच्याच शरीरामधून निर्माण झालेला तो धागा, आणि त्या धाग्याने काय करतो, स्वतःलाच गुंडळत 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 ठेवतो. त्याप्रमाणे स्वतःचीच कर्म, स्वकर्म सूत्रेण, म्हणजे तो जो धागा आहे त्या धाग्याने, ग्रथितो हि लोकः, आपणच आपल्या हाताने आपल्या भोवती हे जन्म आणि मरण रूप चक्राचा असणारा जो धागा आहे तो आपण गुंफत राहतो. का? कर्तृत्व आणि भोक्तृत्व, मी करता, मी भोगता, ह्या भावनांमध्ये अशा प्रकारे जो सर्व विवेकी आहे तो सर्वदा मुक्ता सांगितला. आणि मग त्या अनुषंगाने अलेपवादम आश्रित्य, कुठेही त्याचा ज्याप्रमाणे काल सांगितलं, सूर्याचा जसा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी मावळस्तोपर्यंत अनेक गोष्टी त्याच्या दृष्टीपटलावर जरी पडल्या तरी त्याचा काय, तो फक्त साक्षी भावाने. त्याप्रमाणे अलेपवादम आश्रित्य, कोण? श्रीकृष्ण जनकौ यथा, भगवान श्रीकृष्ण आणि जनक दोघेही ज्ञानी, सगळं करत असताना सुद्धा ज्याप्रमाणे कुठेही ते लिप्त झाले नाही त्याचप्रमाणे विवेकी असतो. आणि म्हणून अशा प्रकारे तो जो कोण मुमुक्षु साधक आत्म्यास कोणत्या स्वरूपामध्ये जाणतो, ते जे आत्मतत्व आहे ते कोणत्या स्वरूपाने जाणतो ते 20व्या मंत्राच्या द्वारे सांगून, अनोरणीयाम महतो महीयाम आत्मस्य जंतो निहतो गुहायाम तमक्रतु पश्यति वीतशोको धातु प्रसादान महिमानमात्मनः. कसा आहे हा? अनोरणीयाम महतो महीयाम, म्हणजे अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभव. त्याचाही अगदी बारीक ॲटम आपण त्याला म्हणतो, ॲटम बॉम्ब, बरोबर. ॲटम अणु जे शब्द आहे, आता बघा हा मंत्रामध्ये आलेला शब्द आहे. प्राचीन कालापासून निश्चितपणे जी विद्या आहे आम्हाला अवगत होती. आणि म्हणून अनोरणीय म्हणजे अणुपेक्षाही अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म कोण, तोच आहे. अणुपेक्षाही अणु तसा महतो महीयाम, तो मोठ्यात मोठा, प्रचंड मोठा. दिव्य सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशा स्यात् भासस्तस्य महात्मनः. दाखवलं
आतापर्यंत जे वाटत होतं अर्जुनाला, कोण? हे कृष्ण, हे यादव, हे सखेती म्हणतोय. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर अर्जुनाला लक्षात आलं आता हे कोण आहे, हे साक्षात कोण आहे. ज्या विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर मया प्रमादात प्रणयेन वापी म्हणतो. आतापर्यंत काय झालं? हे कृष्ण, हे यादव, हे सखा, ही काय जी संबोधन केली, मया प्रमादात प्रणयेन वापी अजानता महिमानं तवेदम. तुझा महिमा न जाणताच मी अशा प्रकारे तुझा एकरी उल्लेख केला. कसा आहे? यदि सूर्य सहस्राणी सूर्य, ज्यावेळेस विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेस काय एक सूर्य होता का? हजारो हजारो सूर्य प्रकाशित झाल्यानंतर दिव्य सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता. एका वेळेस हजारो सूर्य नभमंडलामध्ये यावेत. एका सूर्याने एवढा प्रचंड आपल्याला मे महिन्यात त्रास होतो, तर हजारो सूर्य, त्याची ती आभा होती त्याप्रमाणे. म्हणून काय? महतो महीयाम, सगळं त्याच्यामध्ये दिसत होतं. येणारे जाणारे सगळेच्या सगळे तिथेच दिसत होते. म्हणजे अशा प्रकारे असणारा तो परमात्मा कसा? महतो महिमाम, की अत्यंत मोठ्यामध्ये मोठा. नंतर आत्मस्यजंतो निहतो गुहायाम, परंतु असा जरी असला कसा? सूक्ष्मातिसूक्ष्म, महतो महीयाम, अत्यंत लहानापेक्षा लहान, मोठ्यापेक्षा मोठा असा जरी असला तरी तो काय सांगितलं? आत्मस्य जंतर निहितो गुहायाम, जीवाच्या, मनुष्याच्या काय? या हृदयरूपी गुहेमध्ये, इथेच जे आहे अंतःकरण जे आहे, हृदयरूपी जी गुहा आहे, त्या गुहेमध्ये काय? तो त्या ठिकाणी आत्मस्य जंतो निहितो गुहायाम, तो जीवाच्या असणारा हृदयरूपी गुहेमध्ये काय आहे? स्थित आहे. तो बाकी एवढा जरी असला, सूक्ष्मातिसूक्ष्म, लहानात लहान, मोठ्यात मोठा, हे दोन्ही जरी तो असला तरी सुद्धा तो या जीवाच्या, तो आहे कुठे? या हृदयरूपी गुहेमध्ये. तो काय? त्या ठिकाणी तो स्थित आहे. तमक्रतुः पश्यति वीतशोकः. म्हणून त्याला प्राप्त करण्याकरिता निष्काम साधक काय करतात? धातुप्रसादान. धातुप्रसाद म्हणजे इंद्रियाच्या प्रसादाने. इंद्रियाच्या प्रसादाने म्हणजे इंद्रियांना आपल्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवून, आपल्या अधीन ठेवून. धातुप्रसादान महिमानमात्मनः, की अशा प्रकारे निष्काम जो साधक आहे, तो निष्काम साधक काय करतो? इंद्रियांना आपल्या काय? वश करतो. परांजिखानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन कश्चित धीर आत्मानम ऐक्षत. आवृत्त चक्षु सांगितलं त्या ठिकाणी. काय सांगितलं? आवृत्त चक्षु, अंतर्मुख होऊन. त्याला आवृत्त चक्षु म्हणजे संपूर्ण जी इंद्रिय आहे ते अंतर्मुख करून, त्यांच्यावर परिपूर्ण कंट्रोल करून, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे. आणि मग काय? अशा प्रकारे त्या इंद्रियांच्याच प्रसादाने त्यांना पाहिजे तसं नाही, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवून, आणि मग त्यांच्याच प्रसादाने काय? आत्मा त्या महिमास पाहतात आणि शोकरहित होतात. जो साधक अशा प्रकारे इंद्रियावर विजय प्राप्त करून आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन, की अशा प्रकारे त्या इंद्रियांवर विजय प्राप्त करून त्या आत्मतत्वास काय? याच ठिकाणी त्याचा अनुभव घेतात. अपरोक्ष अनुभव घेऊन शोकरहित होतात. म्हणजे अशा प्रकारे साधक याच ठिकाणी, याच हृदयरूपी असणाऱ्या गुहेमध्ये ते आत्मतत्व अपरोक्ष स्वरूपाने इंद्रियाच्या प्रसादाने इंद्रियांना कंट्रोल करून त्याचा अनुभव
घेतात. काय म्हणतात आचार्यांचं असणार भाष्य, कथम पुनः आत्मानं जानाति इति उच्यते अनोहो सूक्ष्मात् अनियान् श्यामागादैर नरुत्तरः महतो महत्परिणामात् महीयान महत्तरः पृथिव्यादेः. अशा प्रकारे सांगून आचार्य या ठिकाणी म्हणतात. काय म्हणतात बघू, आत्म्याचे काय यथार्थ ज्ञान होण्याची जी अकामात्म्य साधने आहेत, आत्म्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी अकामत्वादी साधने त्याचे विधान करण्यासाठी या मंत्राचा आरंभ केलेला आहे. अकामात्म्य साधने म्हणजे काय की जे इंद्रियांवर कंट्रोल करण्यासाठी, कामाच्या अनुषंगाने नाही तर कामावर विजय प्राप्त करण्यासाठी जी साधना आहे, अमानित्व, अधंबित्व, अहिंसा, ही सगळी जी साधनं आहेत ती अकामत्वादी साधने त्यांचा विधान करण्यासाठी या मंत्राचा आरंभ केलेला आहे. काय म्हणतात, ज्ञानी पुरुष आत्म्याचे यथार्थ स्वरूप कसे जाणतो. जो ज्ञानी पुरुष जो आहे हा ज्ञानी पुरुष आत्म्याचे यथार्थ स्वरूप कसं काय जाणतो ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. ज्ञानी पुरुष आत्म्याचे यथार्थ स्वरूप कसे जाणतो ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मा हा अत्यंत सूक्ष्म वस्तूपेक्षाही अतिसूक्ष्म आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म अत्यंत सूक्ष्म जी वस्तू आहे त्या अत्यंत सूक्ष्म वस्तूपेक्षाही हे आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे. व आकाशादी महत्परिणामध्ये पदार्थ त्यांच्यापेक्षा देखील मोठा आहे. आणि मोठ्यामध्ये मोठं म्हणजे आकाश आदी जे आहे म्हणून तो आकाश संपूर्ण अलग लक्षात त्या ठिकाणी असणारे काय असणारे वामन अवतारामध्ये काय सांगितलं, फक्त 3 बलीला किती मागितली जागा, 3 पाद. एकामध्ये काय केले भू, एकामध्ये भू आकाश, हे सगळं व्याप्तच करून टाकलं. मन महतो महीयान. आणि तिसरा पाद कुठे ठेवायचा, म्हणून त्याने आपलं स्वतःचं असणारं मस्तक त्या ठिकाणी खाली. म्हणजे अशा प्रकारे तो जो आहे अत्यंत प्रचंड मोठा आणि म्हणून असा हा आत्मतत्व आकाशादी संपूर्ण व्याप्तच करून टाकलं. दुसऱ्या पादामध्ये, पहिल्यामध्ये संपूर्ण पृथ्वीच व्याप्त केली, दुसऱ्यामध्ये आकाश संपूर्ण व्याप्त करून टाकलं. आणि आता तिसरा पाद कुठे ठेवायचा, म्हणून मग बली त्याच्या पुढे नतिमस्तक होतो आणि मग बलीच्या असणाऱ्या डोक्यावर तिसरा पाद ठेवतो. असा असणारा तो परमेश्वर. आणि म्हणून अशा प्रकार तो कसा आहे, म्हणून आकाश आदी महत् परिणामध्ये पदार्थ त्यापेक्षा देखील मोठा, म्हणजे आकाशापेक्षा आकाशाला सुद्धा व्याप्त करून टाकणारा असा तो असणारा महतात महत् असणारा तो आकाश आदी महत् परिणामाचे पदार्थ त्यापेक्षा देखील हा मोठा आहे. जगात लहान अथवा मोठी जी वस्तू आहे ती नित्याशा आत्म्यामुळे सात्मक आहे. आणि म्हणून या जगतामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत, आता इथे थोडासा विषय महत्त्वाचा आहे. हा विषय या ठिकाणी काय म्हणतात, या ठिकाणी जगतामध्ये लहान अथवा मोठी जी वस्तू आहे, सूक्ष्म विषय हा, जगतामध्ये लहान अथवा मोठी जी वस्तू आहे ती नित्य अशा आत्म्यामुळे सात्मक आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूची जी सत्ता आहे ती कोणामुळे, आत्मतत्वामुळेच आहे. हे कुठे आपण पाहिलं, गीतेमध्ये आपण पाहिलं, ना सुतो विद्यते भावा ना भाव विद्यते सता. या ठिकाणी हा विषय की प्रत्येकामध्ये मी आहे, पेन आहे, पेन्सिल आहे, चिमटा आहे, पुस्तक आहे, वही आहे, माईक आहे, मोबाईल आहे, ग्रंथ आहे, या सगळ्या ज्या जे वस्तू आहे त्या वस्तू जरी भिन्न 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 स्वरूपाच्या असल्या तर या सर्व वस्तूमध्ये अनुस्यूत असणार आहे हा कॉमन फॅक्टर. बरोबर आहे. पुस्तक आहे, वही आहे, पेन आहे, खोडरबर आहे, वस्तू इकडच्या भिन्न भिन्न बदलल्या परंतु आहे एकच आहे. तो जो आहे त्या आहेमुळे या वस्तूची सत्ता आहे. अतिशय सूक्ष्म व्याख्यान त्या ठिकाणी केलेलं आहे. ना सुतो विद्या, तिथे जाऊन एकदा बघून घ्या. आणि म्हणून अशा प्रकारे तेच या ठिकाणी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणून काय, जगतामध्ये लहान अथवा मोठी जी वस्तू आहे ती नित्य त्या अशा आत्म्यामुळे सात्मक आहे. त्या वस्तू सात्मक आहे म्हणजे त्या वस्तूचं असणारं अस्तित्व जे आहे ते वस्तूचं असणारं अस्तित्व आहे. हे जो आहे हे त्या वस्तूचं असणारं सात्मत्व हे कशामुळे, त्या आत्मतत्वामुळे मी आहे.
कुठपर्यंत मी आहे, जोपर्यंत ते आत्मतत्व या ठिकाणी असणाऱ्या त्या अंतःकरण रूपी गुहेमध्ये आहे तोपर्यंत मी आहे. ज्या क्षणी ते इथून जाईल त्यावेळेस मी म्हणू सुद्धा शकणार नाही मी आहे. पण प्रत्येक वस्तूचं आत्मतत्व जे आहे ते कोणामुळे, त्या आत्मतत्वामुळे, म्हणजे त्या वस्तूची असणारी सत्ता त्या आत्मस्वरूपामुळेच आहे हे सांगायचं. म्हणून तेच सांगितलं, जगतामध्ये लहान अथवा मोठी जी वस्तू आहे ती नित्य अशा आत्म्यामुळे सात्मक आहे. जी वस्तू आत्मस्वरूपाने रहित असते ती निरात्मक असते, म्हणजे शशविषणाप्रमाणे निस्वरूप असते. जी वस्तू आत्मस्वरूपाने रहित आहे ती कशी आहे, ती निरात्मक, म्हणजे शशविषाणाप्रमाणे. शशशृंगावत, सशाला असणारी शिंग, सशाला शिंग नाही आहेत, कान आहेत, परंतु सशाला असणारी शिंग, असं जसं ज्याप्रमाणे सस्याला शृंग किंवा शिंग हे कधीच संभव नाही त्याप्रमाणे या ठिकाणी. आणि म्हणून ती नित्य अशा आत्म्यामुळे सात्विक आहे. जी वस्तू आत्मस्वरूपरहित आहे त्या ठिकाणी आत्मस्वरूपच नाही, अशा आत्मस्वरूप रहित असणारी निरात्मक, म्हणजे आधार ज्याला काहीच नाही. निरात्मक म्हणजे कुठलाही आधार नाही. संपूर्ण जगताला काय, परमात्मा आधार आहे, आधार तोय त्या संपूर्ण जगताचा. तो आधार नसेल तर काहीच होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आधार, प्रतिष्ठा, आणि म्हणून अशा प्रकारे जी वस्तू आत्मस्वरूपाने रहित आहे ती निरात्मक आहे, मग त्याला काही आधार राहणार नाही. आणि अशी जी निरात्मक वस्तू म्हणजे काय, मग ती शशविषाणाप्रमाणे, जशी सस्याला असणारी शृंग काय, ज्याप्रमाणे शशशृंगविषाणाप्रमाणे निस्वरूप आहे, जसं त्याला काही अर्थ नाही, त्याचप्रमाणे ज्याच्यामध्ये आत्मभाव नाही त्यात काही अर्थ नाही हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न. निस्वरूप असते. आत्मा हा सर्व नामरूप वस्तू उपाधी आहे, सर्वांमध्ये असणारा, मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे 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 जसा कॉमन फॅक्टर, तसं प्रत्येकाचं असणारं अस्तित्व हे त्या आत्म्यामुळेच आहे. आणि म्हणून आत्मा हा सर्व नामरूप वस्तू उपाधिक आहे, म्हणून तो लहानापेक्षा लहान आणि मोठ्यापेक्षा मोठा समजला जातो. म्हणून विरोधही येथे येत नाही. ब्रह्मादी स्तंभापर्यंत जे प्राणीसमूह त्याच्या हृदयरूपी गुहेच्या ठिकाणी आत्मस्वरूपाने तो स्थित आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे ब्रह्मादी स्तंभापर्यंत, ब्रह्मदेवापासून अत्यंत सूक्ष्म स्तंभापर्यंत असणारे जे संपूर्ण ब्रह्मादी स्तंभपर्यंत जो प्राणीसमूह त्याच्या हृदयरूपी गुहेच्या ठिकाणी आत्मस्वरूपाने तो स्थित आहे, या सर्वांच्या अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थितासन. सगळ्यांच्या अंतःकरण रूपी, हृदयरूपी गुहेमध्ये कोण आहे, ते आत्मतत्व. अगदी पिपीलिकापासून, पिपीलिका म्हणजे अगदी ब्रह्मादी पिपीलिकापर्यंतम सांगितलं शास्त्राने. ब्रह्मदेवापासून, पिपीलिका म्हणजे मुंगी, त्या मुंगीचं असणारं अंतःकरण तिथून, म्हणजे अत्यंत सूक्ष्म दिसणारा, म्हणजे अत्यंत सूक्ष्म वस्तूमध्ये मुंगीच आपण सूक्ष्म म्हणतो. त्याच्याहीपेक्षा अनेक जीवजंतू त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे, परंतु आपल्या दृष्टीपटलावर येणारी तेवढी एकच सूक्ष्म वस्तू आहे, म्हणजे त्या मुंगीचं असणारं अंतःकरण. त्या अंतःकरणामध्ये सुद्धा वासुदेव सर्वम समहात्मा सुदुर्लभ सांगितलं. त्याचा सुद्धा अंतःकरणामध्ये कोण आहे, तोच आहे. चाले हे शरीर कोणाची आसत्ते, कोण बोलवितो हरिवीन. किती सुंदर सांगितलं. चाले हे शरीर कोण, त्याचीच सत्ता आहे सगळ्यांमध्ये, त्याच्या सत्तेमुळेच हे जे सगळं आमचे व्यवहार आहेत, हे जे सगळं चाललेलं आहे हे त्याच्या सत्तेनेच सगळं चाललेलं आहे. म्हणून तेच सांगितलं. म्हणून अशा प्रकारे ब्रह्मादी पिपीलिकापर्यंतम, म्हणजे ब्रह्मदेवापासून ते मुंगीचं असणारं अंतःकरण, त्या मुंगीच्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये सुद्धा कोण आहे, ब्रह्मादी स्तंभपर्यंत जो प्राणी समूह त्याच्या हृदयरूपी गुहेच्या ठिकाणी आत्मस्वरूपाने तेच तत्व स्थित आहे, ते आत्मतत्व स्थित आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे श्रवण मननादिका इंद्रिय, श्रवण मननादी इंद्रियादिकांच्या ज्या क्रिया
त्या तदतिरिक्त अशा आत्म्याचे ज्ञान अक्रतुः म्हणजे अकाम जो पुरुष दृष्टाचे जे बाह्य विषय त्यापासून ज्याची बुद्धी निवृत्त झालेली आहे त्यालाच आत्म्याचे यथार्थ स्वरूप कळते. आणि त्या आत्म्याचं यथार्थ स्वरूप जाणण्यासाठी काय केले पाहिजे? अक्रतुः अकाम ज्याच्या मनामध्ये आता काही कामना राहिली नाही. म्हणून त्या ठिकाणी काय दुसऱ्या अध्यायामध्ये काय स्थितप्रज्ञाची जी लक्षणं सांगितली त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये सर्वप्रथम काय सांगितलं? प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्नेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञः सदोच्यते. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्. सगळ्यात पहिलं तेच सांगितलं. प्रकर्षेण जहाती इति प्रजहाती. सगळ्या कामना मनामधल्या जो काय करतो जाळून टाकतो. म्हणजे काय? एकही ज्याच्या मनामध्ये आता काही कामना राहिली नाही. मला अमुक करायचं, मला तमुक करायचं, मला इकडं जायचं, मला तिकडं जायचंय. आता हे सगळं काय आपण संसार अनुभवतोय कशामुळे? कामना. आणि त्या कामनेच्या मागं जे धावणं आहे ते नुसतं धावणंच आहे, शांतता नाही कुठेही. म्हणून अशा प्रकारे मग कोण? अक्रतुः म्हणजे काय? म्हणजे अकाम ज्याच्या मनामध्ये आता कुठल्या प्रकारची कामना राहिलेली नाही. मला अमुक करायचं, मला तमुक करायचं, मला काही करायचं नाही. आता यस्यात्मरतिरेवश्चात् आत्मरप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते सांगितलं. त्याच्यासाठी आता काही काम नाही जो या मार्गामध्ये आला. म्हणता तो संन्यासी. त्याला एक बाग भगवी वस्त्र धारण केले की आता त्याला काय? त्याला फक्त आत्मचिंता, आत्म स्वरूपाचं ज्ञान, आत्मचिंता त्याच्यामध्येच समाधान येतो. आणि मग अशा प्रकारे जो अशा प्रकारे काम कुठेतरी थांबलं पाहिजे माणसाने. नुसतं पळून 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 कितीही जाई काही केलं तरी माणूस किती खाणार आहे? एक मुष्टिका सांगितलं. एका मुठीमध्ये जेवढं तांदूळ बसतं तेवढंच माणसाला एका दिवसासाठी पर्याप्त असतं. परंतु आपण आपली धाव एवढी आहे की आपण स्वस्थ त्यामुळे बसत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मग कोण आत्मतत्व जाणतो? आत्मतत्व कोण जाणतो? तर अक्रतुः म्हणजे अकाम पुरुष ज्याच्या मनामध्ये आता कोणत्याच प्रकारची कामना राहिलेली नाही असा जो आहे तो. म्हणजे जो पुरुष दृष्टादृष्ट म्हणजे दोन्ही दृश्य आणि अदृश्य स्थावर जंगम सगळं जे काय आहे इहलोक परलोकीची असणारी कामना काही राहिलेली नाही. तो दृष्टादृष्ट असे जे बाह्य विषय त्यापासून ज्याची बुद्धी निवृत्त झालेली आहे त्यालाच आत्म्याचं यथार्थ स्वरूप कळते. धातुप्रसादात म्हणजे मनुष्य ज्यावेळी काम होतो म्हणजे आता मनामध्ये कोणत्याच प्रकारची कामना राहिलेली नाही. मला अमुक करायचंय, मला तमुक करायचंय, काहीच नाही. चांगली वाईट कोणतीच कामना नाही राहिली. आता अशा प्रकारे जो साधक तो मनुष्य ज्यावेळेस निष्काम होतो त्यावेळी मनप्रवृत्तीची साधने ते शरीराला धारण करतात. म्हणून त्याची धातू ही संज्ञा आहे ती सर्व इंद्रियादिकांच्या बाह्य विषयापासून आत्मस्वरूपाचे ठिकाणी उपरम झाला. म्हणजे आत्म्याचे कर्म निमित्त वृद्धी क्षय रहित असे जे स्वरूप अयम अहमस्मी असे अपरोक्षपणे जाणतो त्यावेळेस तो सर्व शोकाने रहित होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस तो अकाम होतो नाही कुठल्या प्रकारच्या आता कामना त्याच्या मनामध्ये राहत नाही त्याच वेळेस धातुप्रसाद म्हणजे इंद्रियांची असणारी कृपा थोडक्यात त्यांच्या विजय प्राप्त करणं म्हणजे इंद्रियांच्या अधीनच सगळं जग चाललंय. शब्दादिभिवंच भिवरेव पंच त्या ठिकाणी सांग कुरंग मातंग पतंग वीण भृंगा ही 5 जे आहेत एक इंद्रिय एक इंद्रिय प्रबल असल्यामुळे सर्व नाशामध्ये ती गेली. तर मनुष्याची 5ही इंद्रिय प्रबल आहे. खायला पाहिजे, पाहायला पाहिजे, बोलायला पाहिजे. मग त्याची काय अवस्था होईल? म्हणून अशा इंद्रियांवरती जो विजय प्राप्त करतो तोच साधक सर्व शोकाने रहित होतो असं सांगून ते जे आत्मतत्व आहे ते प्राप्त करण्यासाठी इंद्रियांवरती असणारा विजय प्राप्त केला पाहिजे. इंद्रियावर ज्यावेळेस विजय प्राप्त होईल त्याच वेळेस ते आत्मतत्व जीवनामध्ये प्राप्त होतं असा 20व्या मंत्राचा अर्थ.
21व्या मंत्राच्या अनुषंगाने. अन्यथा सकाम सर्वसाधारण पुरुषांसाठी ते आत्मतत्व अत्यंत दुर्लभ आहे. अकामासाठी ते प्राप्त होणार आहे, परंतु सकाम जे आहे, मनामध्ये इच्छा आहे, त्यांच्यासाठी तेच आत्मतत्व अत्यंत दुर्लभ आहे. ते सांगण्याकरता कुठला असणारा 21वा मंत्र म्हणतो. आसीनो दूरं रजति शयानो याति सर्वतः कस्तं मदं देवं मदन्यो ज्ञातुमर्हति. त्याचं असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये करणार आहोत. ओम तत्